नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहे मच्छीचा सार मालवणी पद्धतीमध्ये होणार आहे आणि चिकन बनवणार आहे मम्मी. काजूचे गर घालून मम्मी चिकन बनवणार आहे. त्याची रेसिपी या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. इथे आहे चिकन, अर्धा किलो चिकन घेऊन आलेलो मी. आणि काजू इथे आहेत काजूचे घर गरम पाण्यात टाकलेत की जी सालं आहेत नाही वरची ती निघून जातात, म्हणून आता गरम पाण्यामध्ये टाकून ठेवले. आणि इथे आहे चिकन अर्धा किलो. ते आई आता साफ करते चिकन. आणि अजून एक रेसिपी बनणार आहे, ती म्हणजे मच्छी बनणार आहे बांगड्याचा सार मालवणी पद्धतीमध्ये. एक बांगडा मच्छी. मच्छी पण साफ करून घेऊया. आता घर सोलून ठेवूया. हे घर आहे गरम पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतंय बाई, साल आहे ना ती लगेच येते. म्हणजे साफ करायला टेन्शन नाही. 5 ते 10 मिनिटं गरम पाण्यामध्ये ठेवला होत ना काय, घरावरची साल आहे ती लगेच निघते. आणि आता पहिली रेसिपी बनवते ती बांगड्याचे सार बनवते आई. ते बांगडे धुवून बिवून ठेवले साफ करून आणि पट ठेवलंय. आता फोडणी कांदा बोलत जा. कांदे तेल ओतलंय, आता कांदू टाक. आता फोडणी खोबरं, कांदा, लसूण आणि मिरची लालवाली ते एकदम हे केलं मिक्सरला. धने सर्व मिक्सरला लावून पेस्ट बनवलेले. चटणीच बनवणार, जास्त पातळ नाही करणार. कोकमा टाकते, असं मी माझ्या मालवणीतच बोलते. नुसार मीठ टाकते. कोकमा आणि चवीनुसार मीठ टाकले. आता याच्यात उकळविलो मच्छी सोडणार. त्याचे तुकडे टाकते. हे बघ, बांगड्याचे असे तुकडे टाकले. तर बस झाला, जास्त पातळ नको. एवढी चटणीशी करतले मालवणी पद्धतीत. आता हे शिजाणे थोडे वेळ. आता आपला मच्छीचा सार झालेला आहे. सार म्हणजे चटणीच केली झाली ना. झाली. आता आपण दुसरी रेसिपी करायला जाऊया. काजूचे गर घालून चिकन बनवणार आहोत आपण आता याच्यानंतर. ती रेसिपी आहे आईसाठी. आई मच्छी खाते, मी मच्छी खात नाही, म्हणून माझ्यासाठी चिकन बनवणार आहे. इथे चिकन मॅरिनेट करून घेतलेला आलं लसणीच्या पेस्टमध्ये आणि मसाला वगैरे घालून सगळं मॅरिनेट करून घेतलेला. तमालपत्र आहे. तेल घातले आणि आता तमालपत्र. आता कांदो टाकते. कांदा, टोमॅटो, मालवणी घरगुती मसाला, हळद,
ह्या काय गगनगिरी गरम मसाला. गरम मसाला, गगनगिरी गरम मसाला. गरम मसाल्याची पुडी. चिकन. आता चिकन टाकते. काजूचे गर. चांगल्या बघताना म्हणतो ना. पाणी हातको मारते गरम पाणी घाला तर वाटात टाकतं ना टाकतं जरा वगैरे थांबवाय. थोडा वेळ आता शिजू दे, त्याच्यानंतर वाटप टाकायचंय. खोबऱ्याचा वाटात टाक. भाजक्या खोबरं भाजकं वाट. आता किती वेळ शिजवायचं? 20-25 मिनिटं अधिकच. 20-25 मिनिटं. इथं मीठ घालते चवी पुरतं. टाकीत बोलते झाकण ठेवतोय. आता शिजाल नंतर ह्या करूया. चिकन झालंय. ती माशाचा सारा हे चिकन. काजू घातले चिकन. हे माशाची सार. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगायचे. बाय बाय.